फडणवीस सरकारचा एक असा निर्णय ज्याचा थेट परिणाम राज्यातल्या लाखो कुटुंबांवर होणार आहे। तो म्हणजे तुकडेबंदी कायदा। गुंठेवारी प्लॉट, एनए परवानगी, सातबाऱ्यावर नाव, हे सगळं अनेक वर्षांपासून अनेक लोकांसाठी डोकेदुखीचं कारण होतं। पण आता राज्य सरकारने केलेल्या बदलामुळे लहान प्लॉट किंवा अल्पभूधारक असलेल्या घर असलेल्या सामान्य नागरिकांना आता मोठा फायदा मिळणार आहे आणि दिलासाही। तर हा निर्णय नेमका काय आहे, कुणाला याचा फायदा होणार आहे, सातबाऱ्यावर नाव कसं येणार आहे आणि भविष्यात जमीन व्यवहारात काय बदल होणार आहेत, हे सगळं अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। तर सुरुवातीला समजून घेऊयात की तुकडेबंदी कायदा म्हणजे नेमकं काय। तर महाराष्ट्रात एक नियम आहे जिथे शेती जमिनीचे खूप छोटे छोटे तुकडे करता येत नाहीत, कारण सरकारचा उद्देश हा जमीन तुकडे तुकडे होत जाण्यापासून रोखणे हाच आहे। पण वर्षानुवर्ष शहरांच्या आसपास अनेकांनी 5 ते 10 गुंठ्यांचे लहान प्लॉट घेतलेत, घर बांधलं, पण समस्या काय झाली की त्यांच्या सातबाऱ्यावर त्यांचं नाव नोंदवता येत नव्हतं। जमिनीचा उपयोग बदलण्यासाठी एनए परवानगी लागायची आणि त्यासाठी अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रा माराव्या लागायच्या। घर बांधणीसाठी बँक कर्जही अडकायचं। अशा अडचणींना लाखो लोक सामोरं जायचे। पण आता सरकारने तुकडेबंदी आणि महसूल कायद्यात सुधारणा केली। या सुधारणेतील 3 महत्त्वाचे बदल मी आधी आपल्याला सांगते। एक म्हणजे सातबाऱ्यावर स्वतंत्र नाव नोंदवण्याचा मार्ग मोकळा झालाय। म्हणजे ज्या लोकांनी लहान प्लॉटवर घर बांधलंय त्यांचं नाव आता सातबाऱ्यावर येऊ शकणार आहे। अनधिकृत स्थितीत असलेले अनेक प्लॉट आता कायद्याने ओळखले जाणार आहेत, त्यामुळे हा त्याचा फायदा आहे। दुसरा जो महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे एनए परवानगीची गरज कमी झालेली आहे। म्हणजे काय, जर एखादं क्षेत्र हे डेव्हलपमेंट प्लॅन किंवा रिजनल प्लॅन मध्ये असेल, रेसिडेन्शियल एनए यूजसाठी मंजूर झालेलं असेल तर आणि स्वतंत्र एनए परवानगी घेण्याची आवश्यकता नसणार आहे। त्यामुळे याला सरळ भाषेत सांगायचं झालं तर डीम्ड एनए अप्रूव्हल असं म्हणतात, जे आपल्याला यावेळेस लागणार आहे। तिसरा बदल आहे तो म्हणजे जमिनीचा व्यवहार, खरेदी विक्री सोपं होणार आहे। म्हणजे काय, आतापासून गुंठेवारी जमिनीचं नावांतर करता येणार आहे। खरेदी विक्री, कर्ज प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे। त्यामुळे काय झालंय की हा जो तुकडेबंदीचा कायदा आहे तो विशेषतः शहर आणि नगर परिसरातील नागरिकांसाठी आहे, ज्यांनी लहान म्हणजे अगदी 5 गुंठे, 7 गुंठे, 10 गुंठे अशा प्लॉटवर जमिनी खरेदी केल्यात आणि त्यावर घर बांधलेलं आहे। त्या नागरिकांसाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि हा बदल खास करून शहर आणि नगर परिसरातील लहान भूखंड मालक, म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे 5-10 गुंठ्यांवर घर बांधलेलं आहे अशांसाठी, रेसिडेन्शियल प्लॉट मालकांसाठी हा निर्णय फायद्याचा असणार आहे। गुंठेवारी प्लॉटमध्ये गुंतवणूक केलेले जे नागरिक असतील त्यांच्यासाठी फायद्याचा आहे। वारस नोंदणी अडकलेलं कुटुंब असणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा दिलासा देणारा निर्णय आहे। बांधकामासाठी बँकेकडे कर्ज मागणाऱ्यांसाठी सुद्धा दिलासा देणारा हा निर्णय आहे। त्यामुळे खरं तर तुकडेबंदी कायद्यात झालेली ही सुधारणा ही इतक्या सगळ्या लोकांच्या फायद्याची आहे। आता याविषयी सरकारने काय म्हटलंय, तर सरकारचं असं म्हणणं आहे की हा कायदा बिल्डरसाठी नाहीच, हे सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे। म्हणजे हिवाळी अधिवेशनात चर्चेला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय की हा कायदा कोणत्याही बिल्डरला फायदा देण्यासाठी आणलेला नाही। राज्यातील जी 60 लाख कुटुंब आहेत, जी लहान तुकड्यांवर घर बांधून राहत आहेत, त्यांना कायदेशीर मालकी हक्क मिळवून देण्यासाठी आहे। म्हणजे बावनकुळे पुढे असंही म्हणालेत की या निर्णयामुळे कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाहीये, उलट तुकड्याचा सर्वसामान्य माणूस आता कायदेशीर मालक होणार आहे। म्हणजे 15 ऑक्टोबर 2024 नंतर कुणालाही नव्याने जमिनीचे तुकडे पाडता येणार नाहीत। मात्र तोपर्यंतच्या नागरिकांना मात्र याचा मोठा लाभ मिळणार आहे। आता या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी असे निर्देश सुद्धा त्यांनी यावेळी दिलेत। त्यामुळे आता हा कायदा सर्व गावात लागू होणार आहे का, तर नाही। तो आधी म्हटल्याप्रमाणे डेव्हलपमेंट प्लॅन किंवा रिजनल प्लॅनमध्ये ज्यांची जमीन किंवा जो तुकडा असेल जमिनीचा अशा समाविष्ट असलेल्या नगर क्षेत्रांवर लागू होणार आहे। म्हणजे काय, तर शहर, उपनगर, नगर परिषद आणि शहरी विस्तार असणाऱ्या
भागांमध्ये हा लागू होणार आहे। पूर्वी समस्या काय असायची की अल्प भूखंडावर अनेक अडचणी यायच्या। आता त्या अडचणी काय होत्या की जे लोक शहरात किंवा त्याच्या आसपास 5-10 गुंठे किंवा त्यापेक्षा कमी जमिनीचा तुकडा घेऊन घर बांधायचे, त्यांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागायचं। म्हणजे काय तर 7-12 उतार्यावर त्यांचं नाव यायचं नाही, त्यांची नावाची नोंद नसायची। कायदेशीर मालकीचा दावा सुद्धा त्यांना कठीण होता, कारण त्यांना 7-12वरच नाव नाही, त्यामुळे त्यांना कायदेशीररित्या मालक ही पदवी मिळायला सुद्धा अडचण यायची। याशिवाय नॉन ॲग्रिकल्चरल उपयोगासाठी म्हणजे NA मिळवण्यासाठी सुद्धा त्यांना अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागायची, आणि जी अत्यंत किचकट, खूप वेळखाऊ, ब्युरोक्रॅटिक अडचणी आणणारी असायची। त्यामुळे आता अनेकांना मालकी हक्क, जमीन विक्री खरेदी, कर्जासाठी कागदपत्र मिळवणं, बांधकाम वगैरे जे व्यवहार होतं ते करणं अवघड जायचं। त्यामुळे आता बदल झाल्यानंतर 7-12वर नाव मिळवण्यासाठी आवश्यक गोष्टी कुठल्या आहेत तर नाव नोंदणीसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे जी आपल्याकडे असायला हवीत। एक म्हणजे खरेदी दस्त, ज्याला सेल डीड म्हणतात। दुसरा म्हणजे प्लॉटचा मोजणी आराखडा, म्हणजे जी सरकारी अधिकाऱ्यांकडून मोजणी केलेली असेल ती। तिसरं म्हणजे कर पावती किंवा घर कर पावती। चौथं म्हणजे वारस दाखला, जर तुम्हाला तो लागू असेल तर। त्यामुळे सरकार लवकरच या प्रक्रियेसाठी विशेष नियमावली सुद्धा आणणार आहे, पण बहुतेक सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा सरकारचा सुद्धा प्रयत्न आहे। आता या विधेयकाची काही वैशिष्ट्ये आहेत, तर ठळक वैशिष्ट्य कुठली ती सांगते। एक म्हणजे नागरी भागात जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीची गरज लागणार नाही। त्यामुळे नियोजन प्राधिकरणाने परवानगी दिली तर NA परवानगी गृहीत धरली जाणार आहे। गुंठेवारी आणि लहान तुकड्यांच्या खरेदी विक्रीचा मार्ग हा आणखी सोपा होणार आहे। 60 लाख कुटुंबांच्या 7-12 उतार्यावर आता स्वतंत्र मालकाचं नाव लागणार आहे। सरसकट ग्रामीण भागात हा कायदा लागू होणार नाही, परंतु रहिवासी क्षेत्र जाहीर झाल्यास मात्र तिथे हा कायदा लागू होऊ शकतो। आता तुमच्या मनातील अनेकांचे काही प्रश्न असतील, त्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांनी त्याची उत्तरं समजून घेऊयात। एक म्हणजे जर माझा प्लॉट गावात आहे तर मला त्याचा फायदा होईल का, तर त्याचं उत्तर आहे नाही। तो जर नगर परिषदेच्या सीमा किंवा म्युनिसिपल आणि रिजनल प्लॅनमध्ये असेल तर तुम्हाला तो फायदा होऊ शकतो। दुसरा प्रश्न असा असू शकतो की नाव नोंदवण्यासाठी किती वेळ लागेल, तर अधिकृतरित्या आता तरी त्याची वेळ सांगता येत नाही, कारण सरकारची नियमावली येताच अधिकृत वेळ जाहीर होईल, पण प्रक्रिया जलद करण्याचा दावा सरकारचा आहे। जमीन विकू शकतो का, तर हो, मालकी हक्क स्पष्ट झाल्यावर व्यवहार करणं सोपं होईल। आता माझ्याकडे जर फक्त जुनी कागदपत्र आहेत तर ती चालतील का, हो, पण त्याला प्रमाणित पत्र आणि मालकी पुरावा असणं आवश्यक आहे। पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे भविष्यात प्लॉटचा तुकडा अजून पाडता येईल का, तर ते मात्र त्याचं उत्तर नाही आहे, कारण हा कायदा नवीन तुकडे पाडण्याची मुभा देत नाही। त्यामुळे मंडळी, महाराष्ट्र सरकारनं तुकडेबंदी कायद्यात केलेल्या या सुधारणामुळे 60 लाख कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। ज्यांनी अनेक वर्षांपूर्वी लहान प्लॉट खरेदी केले होते पण 7-12वर त्यांचं नाव नव्हतं, NA परवानगीमध्ये अडचणी होत्या, त्यांची समस्या मात्र आता या बदलांमुळे सुटणार आहे। त्यामुळे हा बदल म्हणजे जमिनीतील पारदर्शकता, म्हणजे व्यवहारातली पारदर्शकता, कायदेशीर हक्क आणि सामान्य नागरिकांना दिलेला मोठा अधिकार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना दिलासा देणाऱ्या या तुकडेबंदी सुधारणा कायद्यामुळे शहर आणि नगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या लहान प्लॉटवरील मालकी हक्काला सुद्धा आता कायदेशीर मान्यता मिळणार आहे। याशिवाय 7-12 नोंदणी सोपी होणार आहे, NA परवानगीची मर्यादा कमी केलेली आहे आणि जमीन व्यवहार पारदर्शी असे हे 3 मोठे बदल या सुधारणेतून करण्यात आलेत। त्यामुळे आता आपल्याला ही माहिती आवडली असेल, माहिती परवडली असेल तर आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।